तर हे फक्त 2 मिनिटात सिरियस आहे का? आज आहे जीवदाने भानुदास घराण्याचा यांना मी एक प्रश्न फोडलेला आहे. आता दुसरा एक हात घालतोय बलराम तांबे आहेत, भानुदास घराणे, श्याम आमचे डॉक्टर साहेब आहेत, भिकारी भाऊ आहेत आणि आज ते घराने काय खोटं बोलणं असं मला वाटत नाही, खोटं बोलतच नाही कधी. पण आज जीवदाने तुझ्या साक्षीनं त्यांच्या प्रश्नाला हात घालतोय. माझा मूळ घराणं बाबुरंगले घराणे पाय माझे उभे राहा आणि यांचा प्रश्न मान्य करून घे. प्रश्नाला उत्तर देतोय पोरांनो ऐका. हा प्रश्नाचं उत्तर मी कैलासवासी संजय पेरणे यांना समर्पित करत आहे. त्यांच्या मृत आत्म्याला स्मरून सांगायचं भिकाजी बोलणी की उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. बाकी मला काय बोलायचं नाही. प्रश्नाला हात घालतोय. गोवाचा प्रश्न आहे. एका युद्धप्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक मनुष्य उत्पन्न झाला, त्याचे नाव काय? भगवान श्री शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला, त्या स्त्रीचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाले, त्या अपत्याचे नाव काय? त्यांना गाई म्हशी बकऱ्या मेंढ्या चारायची विद्या शिकवली, त्या विद्येचं नाव काय? 10वीच्या गाईड मध्ये पण एवढा प्रश्न नाही. अरे एका वेळेला किती प्रश्न विचारतात, सुपारी एका तारीखे देतात, प्रश्न जो 25 पण घ्या हा. आपण माझी उदाहरण ठेवत नाही. माझा प्रभाकर धनावडे यांच्या आशीर्वादाला प्रश्न हात घालतोय. पहिला प्रश्न. एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जट्या आपटल्या, त्यातून एक मनुष्य जन्मला, त्याचं नाव अर्बुज असे होत. अर्बुज, जलावरती मात्रा उकार ज, अर्बुज. भगवान शंकराने त्याचा विवाह एका स्त्रीबरोबर लावून दिला, त्या स्त्रीचं नाव शीतळा देवी. स्त्रीचं नाव शीतळा देवी. अजून एक आहे, थांबा मॉक प्रश्न. अर्बुज आणि शीतळा देवी यांना एक अपत्य झालं, त्यांचं नाव काय? तर बुवा त्या अपत्यापैकी मुलाचं नाव मजगुल, मजगुल, आणि मुलीचं नाव भामादेवी. त्यांना गाई म्हशी बकऱ्या आणि मेंढ्या चारायची विद्या पण शिकवली, त्याचं नाव धेनुघर. तर म्हणून बुवा तो जो पण मनुष्य होता तो अर्बुज, बायकोचं नाव शीतळादेवी, मूळ झाला मजगूर आणि भामादेवी आणि शिकवलं धेनुघर. हे तुमच्या प्रश्नाचा खरं उत्तर आहे. आणि आज तुमच्या आमच्या जीवनाच्या समोर या मान्य करून घ्यायचं तर उत्तर बरोबर असेल. आता डिस्काउंट सांगून देतो. 7 ते 8 प्रश्न म्हणून वाटत्यानो तुरे माझं शक्ती तुला फक्त वरवरची गोष्ट आहे. हा जाणार एका बाजूला जाणार. अरे राणा होणार तुरेवाला नाही ऐकणार. राणा हा मोठा मोठा गार केला, गंमत म्हणजे गंमत मध्येच केले. डायलॉग थांबा तुम्ही. यांचं फक्त आमचा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. हा प्रश्न बोललेला शक्यता आहे. आज म्हणून संतोष बाबा लागते, तू वकील भेटी करा शकील. 11वी वाली 2 प्रश्न बोलण्याची शक्यता आहे. जीवनाने तुझ्या तर शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगरदार म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसाला आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बैलगाडीला वरदान करून दिले एवढं सांगायचं आहे. देव एक राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात ही वतनाची सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर, खंडोबा आणि ज्योतिबा वगैरे सांगायचं नाही. तुमचं हे त्याबद्दल मी शाहीर मंगेश यादव तुम्हाला खरोखरच मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो. राजू दादा थोडेसे माहीत करायचे करून घ्या. थोडे हॅलो हॅलो आओ आओ कृपया सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, खास करून बॅक स्टेजला जे आहेत कोणीही गडबड गोंधळ करू नये. आता या ठिकाणी संपूर्ण समाज या ठिकाणी उपस्थित आहे. मी सुरुवात डायरेक्ट आता शिक्या मारून होतोय, ह्यांना शिक्या मारू दे. मी सुरुवात यापासून करतोय. एका वाचकाला न्याय देण्यासाठी एका वाचकाने खरोखरच जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यासाठी मी सुरुवात ही माझ्या प्रश्नापासून करतोय. आणि शाहिरांनी जो आमच्या प्रश्नाचं जो उत्तर दिलेला आहे ते माझे वस्ताद शाहीर भिकाजी भुवन हे त्याच्यावरती 2 मिनिटं चर्चा करतील. नमस्कार. खरोखरच आज सर्व वसईला आमच्या सर्व माझ्या कोकणवासियांना आमच्या शक्तिवानाचा मानाचा मुजरा. खरोखरच आज
खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि त्या चांगल्या कार्यक्रमाचा श्रेय दोन्ही शाहीरांना जातं. महत्वाची बाब म्हणजे आज आम्ही पुरेवाले शाहीर आमच्या विकास बुवा यांना विषय दिला होता. त्या फक्त 2 मिनिट आहे. तो विषय मी 2011 या साली विकास बुवांबरोबर माझे कार्यक्रम झाला होता साहित्य संबंधी. त्यावेळी मी दिला होता. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्ही पनवेलला दिला होता. त्यानंतर त्यांचे प्रश्नकर्ते उत्तरकर्ते प्रभाकरजी धनावडे यांच्याशी माझी 15 दिवसापूर्वी चर्चा झाली. त्यांनी माझ्या थोडासा विषय ठेवला, बुवा तुमच्या प्रश्नाचं मला उत्तर सापडलंय, परंतु तुम्ही विषय बदलू नका. कारण प्रश्नकर्ते माझे शिष्य संजय पेंद्रे आज हयात नाही, त्यांचा तो प्रश्न होता. त्यांच्या आत्म्याला शांती द्यायची होती आणि त्या आत्म्याला शांती देण्यासाठी मी प्रश्न तो बदलला नाही, तोच विषय ठेवला आणि विकास बुवाने उत्तर दिलं ते बरोबर आहे. बुवाने यांना बोलायचे. खरं तर तुला मी साहित्य संघामध्ये बोललो होतो, बोला बुवा तुम्ही तुऱ्याचे हिरे आहेत. खरं तर बोललो आणि आज खरोखर तुऱ्याचे हिरे फक्त एकच विनंती आहे, बुवा शेवटपर्यंत कलेमध्ये टिकून राहाल अशी माझी आई जिल्हानी साखर आहे. हा असतो खरा शक्ती तुरा, हा असतो खरा कलगी तुरा. म्हणजे शाहीरांनी पण इतके जुने शाहीर आहेत ते. पण आता तसं जेव्हा बोललो की वर्षातून एकदा पिक्चर काढतात तसे आमिर खानचे आहेत. पण एक आहे की त्या शाहीराने देखील कमरेच्या खालचा एकही शब्द गायला नाही. मी प्रयत्न केला आणि मी तो तसा प्रयत्न करतो आहे. आमचा भाऊ जर घराणेच असतो. कलगी तुरा तसं काय बोललं की कलगी तुरा होतो त्याचा प्रकार नाही. कलगी तुरा हा असतो ज्ञानाचा भाग. बाकी काय हा साज जे ढोलकीवालं काय झीडवालं पण आणतील, तिकडचं पण आपण कलाकार आणू शकतो. वाणीदार बावली हा साऊंड काय आपल्या तिकडचं आहे, आपण ते लावतात ते पण आपण आणू शकतो. पैशाने सगळ्या गोष्टी येतात, पैशाने एकच गोष्ट येत नाही ती म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान ह्या कलेमध्ये जोपर्यंत आपले सूर्यकांत चव्हाण माऊलींसाठी मंडळी आहेत, डॉक्टर साहेब आहेत आणि अशी अनेक मंडळी आहेत. यांच्यामध्ये आमचे चापडे बुवा नारायण चापडे माऊली आहेत. अशा अनेक घराण्यामध्ये अशी वाचक मंडळी आहेत. त्यांच्यामुळे हा कलगी तुरा जिवंत आहे. ही जर पिढी त्या दिवशी जाईल आणि जर आपण ट्राय करून बाहेर गेलो की कलगी तुराचा तमाशा 100% आणि तो आपण जपला पाहिजे. आणि आज आम्ही प्रश्न फोडला म्हणून काय तुरेवाला जिंकला आणि कलगीवाले आले अशा नाही हो. तुरेवाला जिंकला हा कलगी तुरा जिंकलेला असतो. काय ठेवायचं हा लोककला जिंकलेली असते. आणि मी एकच सांगेन माझे वक्तव्य प्रभाकरजी धनावडे यांच्या माध्यमातून फुटलेला आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर कैलासवासी संजय पेंद्रे यांना मी समर्पित करतो. आणि तुम्हाला दुसऱ्या बाजूला मला काय बोलू नका, प्रश्न सांगणार प्लीज, मला जास्त काय बोलू नका. बोललो होतं तरी दुसऱ्यावर आई